नगराध्यक्षाचे उमेदवार रोजगार देतील हे कुठपर्यंत पसणारी गोष्ट आहे। म्हणजे हे फक्त युवकांची दिशाभूल करण्यासाठी हे युवकांना दाखवलेलं गांजर तर नाही ना। तुम्ही युवकांना रोजगार देणार आहात तर कसे देणार आहात हे सुद्धा एक स्पष्टीकरण सांगा। प्रतिनिधींनी संसदेत हा मुद्दा मांडला, लोकप्रतिनिधींनी विधानसभेत हा मुद्दा मांडला। ह्या क्लिपा फक्त सोशल मीडियावर फिरवल्या जाते, पण वास्तविक मध्ये त्या सुदगिरणीच्या प्रश्नाला कोणी हात लावत नाही। ये सब मन के भी है काले, ये सब धन के भी है काले। ये सब मन के भी है काले, ये सब धन के भी है काले। मेरे घर में ही रहते मेरा घर लूटने वाले। जो चीजें जंगलों की है उसे जंगल में रहना था, वो अब दिल्ली में रहते हैं जिन्हें चंबल में रहना था। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। आजचं हे आपलं दुसरं विश्लेषणासाठी आजचा मुद्दा हा तुम्हाला पटण्यासारखा आहे। आपण सकाळी उठतो आणि सकाळी उठताना अनेक इच्छुक उमेदवाराचे सोशल मीडियाचे बॅनर व्हॉट्सअपला पडतात। अनेक इच्छुक उमेदवारांचे अनेक त्यांना नवीन पदवी देण्यात आलेल्या कार्यसम्राट, युवा नेतृत्व, अनेक अशा पदव्या आपण बहाल केलेल्या आहेत। आपण बहाल नाही केल्या, त्यांनी स्वतः त्या बहाल करून घेतलेल्या आहेत आणि टाकत आहे। मित्रांनो, हे आजचं आपलं दुसरं विश्लेषण। काल सुद्धा आपण एक विश्लेषण केलं होतं, त्या संदर्भातलं आजचं हे दुसरं विश्लेषण। सकाळी जर उठलो, सकाळी आपल्याला एकच असे मेसेजेस पाहायला मिळतात। नवनव जे युवक आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, अनेक असे ते सुविचार, सुरेख असे सुविचार आणि त्यांचे ध्येय धोरण जे असे सोशल मीडियावर असे बॅनर फिरताना आपल्याला दिसत आहे। अनेक असे बॅनर पाहायला जात आहे की अक्षरशः जे साहित्यिक असतात त्या साहित्यिकांना सुद्धा माहिती नसते आज काय आहे, आज कोण्या साहित्यिकांचा पुण्यतिथी आहे, कोणाची जयंती आहे। असे साहित्यिक सुद्धा आपल्याला नवनवीन पाहायला मिळत आहे। आज मी अशा बॅनरवर एक भाष्य करणार आहे। असंच एक बॅनर माझ्या पाहण्यात आलेलं होतं। उमेदवार आहेत, नाव घेत नाहीत, उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे, आणि बॅनर होतं युवकांना रोजगार देण्याचे। विचार जर केला, मध्यंतरी आमदार त्यांचेच होते। आमदारांनी तत्कालीन जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेस आमदारांनी आश्वासन दिलेलं होतं दर्यापूरची सुदगिरणी सुरू करणार। अख्खं 5 वर्ष उलटून गेलं आमदार असताना, तेव्हा सुद्धा सुदगिरणी सुरू झाली नाही। आणि नंतर खासदार झाले तेव्हा सुद्धा मध्यंतरी ते आश्वासन होतं दर्यापूरची सुदगिरणी सुरू करणार, तेव्हा सुद्धा झाली नाही। सत्ता यांचीच होती तरी सुदगिरणीच्या मुद्द्याला हात लावला गेला नाही। मग हे आश्वासन का? नगराध्यक्षाचे उमेदवार रोजगार देतील हे कुठपर्यंत पसणारी गोष्ट आहे। बरं, ह्याच पक्षाचं नाही, मागील सुद्धा ज्या पक्षाची पूर्वी सत्ता होती त्यांनी सुद्धा हीच आश्वासन दिली होती युवकांना रोजगार देणार। म्हणजे हे फक्त युवकांची दिशाभूल करण्यासाठी हे युवकांना दाखवलेलं गांजर तर नाही ना। हा कुठेतरी प्रश्न निर्माण होते। आणि खरोखर आपण जे आश्वासनं देतो आणि आपण जो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जो प्रचार करत आहोत, तुम्ही युवकांना रोजगार देणार आहात तर कसे देणार आहात हे सुद्धा एक स्पष्टीकरण सांगा। म्हणजे जेणेकरून युवकांना समजेल की नाही, अशा पद्धतीनं इंडस्ट्रीज हे स्थापन करणार आहेत, अशा पद्धतीनं हे युवकांना रोजगार देणार आहे। प्रत्येक निवडणुकीला अशाच भूलथापा देऊन आमच्या युवकांना दिशाभूल केल्या जाते की रोजगाराचा त्यांना एक चॉकलेट किंवा एक त्यांना गांजर दाखवले जाते। परंतु खरोखर आज दर्यापूरचा जो युवक आहे हा जागरूक झालेला आहे। त्या युवकांनी काँग्रेसची सरकार पाहिली, त्या युवकांनी बीजेपीची सरकार पाहिली, परंतु जो मुद्दा होता सुदगिरणीचा, या मुद्द्याला कोणी सुद्धा हात घातलेला नाही। अधिवेशनं येतात, अधिवेशनामध्ये सुदगिरणीचा मुद्दा उखडून काढला जातो, परंतु तेच काही छोट्याशा अशा क्लिप बनवून त्या सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींनी संसदेत हा मुद्दा मांडला, लोकप्रतिनिधींनी विधानसभेत हा मुद्दा मांडला। ह्या क्लिपा फक्त सोशल मीडियावर फिरवल्या जाते, पण वास्तविक मध्ये त्या सुदगिरणीच्या प्रश्नाला कोणी हात लावत नाही। निवडणुका याच्या वेळेसच ती सुदगिरणी जिवंत होते आणि निवडणूक गेल्यावर ते सुदगिरणी पुन्हा बंद पडते। तालुक्यामध्ये
हजारो युवकांना रोजगार सूतगिरणीमधून मिळू शकतो, परंतु दुर्दैवानं त्या सूतगिरणीला हात अद्यापही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घातलेला नाही. ह्या ज्या रोजगाराच्या ज्या वल्गना ज्या भाष्य करत आहेत त्यांनी हा मुद्दा पाहावा. आणि हेच ते होते ते मागील निवडणुकीमध्ये आश्वासन देताना हे सुद्धा पुढे होते, परंतु त्या मुद्द्याचं काय झालं, त्या रोजगाराचं काय झालं, आणि असा कुठला तुम्ही रोजगार दर्यापूर शहरात राबवणार आहे आणि युवकांना त्या उद्योगामागून रोजगार मिळणार, हे सुद्धा कुठेतरी स्पष्टीकरण द्यावं. तुर्तास एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.